खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। आबिटकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती। जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, एकाच वेळी 50,000 रुपये थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। ही कोणतीही 5 किंवा 10,000 रुपयांची मदत नाही, तर थेट 50,000 रुपयांचा मोठा दिलासा आहे। परंतु थांबा, जर तुम्ही ही दोन महत्त्वाची कामे केली नसतील तर तुमच्या हक्काचे 50,000 रुपये रद्द होऊ शकतात आणि तुमचा नंबर यादीमधून कट देखील होऊ शकतो। आता हे तुम्हाला 50,000 रुपये मिळणार की नाही, तुमचे नाव पात्र यादीमध्ये आहे का, आणि बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्यापूर्वी कोणती दोन कामे लगेच पूर्ण करायची आहेत जेणेकरून खात्यावरती पैसे विना अडथळा जमा झाले पाहिजे, सर्वात आधी जमा झाले पाहिजे। तर ही सर्व माहिती अगदी सोप्या शब्दांमध्ये जाणून घेण्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की माझ्या देखील खात्यावरती 50,000 रुपये जमा झाले पाहिजे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कशा पद्धतीने पैसे जमा होणार, कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का नाही, तर याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी बघू शकता, राज्यातील लाखो बळीराजासाठी अखेर दिलासादायक बातमी आलेली आहे। जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात तर त्यांना शासनाकडून 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। विशेष म्हणजे हे पैसे DBTच्या माध्यमातून जमा होणार आहेत। आता DBT म्हणजे काय, तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, या प्रणालीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच की सरकारकडून जितके पैसे पाठवले जातील तितकेच्या तितके, म्हणजेच की पूर्ण 50,000 रुपये तुमच्या खात्यावरती येतील आणि यामध्ये 1 रुपयाचाही मध्यस्थ असणार नाही। म्हणजेच की सरकारनं पैसे पाठवले तर मध्यस्थी कोणीच नसणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। सरकारनं पैसे पाठवले की थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे 50,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार, तर शेतकरी मित्रांनो, सरकारनं स्पष्ट केलं आहे की ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान हवे आहे त्यांनी लगेच ही दोन कामे पूर्ण करणे अनिवार्य आहे। आता या 50,000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती दोन कामे करावी लागणार हे सर्वात आधी समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान हवे आहे त्यांनी लगेच ही दोन कामे पूर्ण करणे अनिवार्य आहे। जर ही कामे केली नाही तर अनुदान मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणती दोन कामे करावी लागणार जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे आपण या ठिकाणी एकदम थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, बघा पहिलं जे अत्यंत महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार आणि बँकेचं खातं लिंक करणे। तुमचे बँकेचे खाते आणि कर्ज खाते तुमच्या आधार कार्डशी थेट लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे। बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं, तर सरकारच्या माध्यमातून पैसे पाठवले जातात परंतु आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसतं, त्यामुळे खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा होत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बघा हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे। जर तुमचं देखील आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आजची आज आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील।
त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं जे अत्यंत महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की KYCची प्रक्रिया. शासनाकडून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकांमध्ये आणि पोर्टलवरती प्रसिद्ध केल्या जातात. यादीमध्ये नाव आल्यानंतर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने KYC पूर्ण करून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही KYC करत असाल, तुमची KYC प्रक्रिया पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही. म्हणजेच की थोडक्यात जर सांगायचं झालं तर खात्यावरती विना अडथळा पैसे जमा झाले पाहिजे. त्याकरिता तुम्हाला 2 कामे करावी लागतील. पहिलं महत्त्वाचं काम, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागेल आणि दुसरं महत्त्वाचं काम, तुम्हाला KYCची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो बघा, काळजी करण्याची काहीच गरज नाही. दुष्काळ, अतिवृष्टी आणि पिकांच्या भावातील घसरण यामुळे संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही 50,000 रुपयांची मदत, खतांची सोय करण्यासाठी, ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी, शेतीच्या कामांसाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी खूप मोठा आधार या ठिकाणी ठरणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये सर्व काही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. आणि या कर्जमुक्तीची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. आणि कर्जमाफीची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं नाव हे कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं असेल तर अशा शेतकऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC करण्याचे सरकारनं आव्हान केले होते. आता शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही नियमितपणे कर्जाची परतफेड करत असाल तर तुमच्या खात्यावरती 50,000 रुपयांचे अनुदान या ठिकाणी जमा केले जाईल. आणि जर तुमचं कर्ज थकीत असेल तर मग तुमच्या खात्यावरती आता 2 लाख रुपये या ठिकाणी जमा केले जातील. आता हे पैसे नेमके कधी जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने 7 ऑगस्ट 2026 रोजी कर्जमाफीच्या पहिल्या हप्त्याचे वितरण सुरू केले असून पहिल्या टप्प्यामध्ये 6,22,207 पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट 5,029 कोटी रुपये जमा करण्यामध्ये आले आहेत. म्हणजेच की ही शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून पहिला हप्ता जमा झाला आहे. साधारणतः 5,029 कोटी रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच की आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कर्जाची नियमितपणे परतफेड करत असाल तर आता तुमच्या खात्यावरती 50,000 रुपयांचे अनुदान जमा केले जाईल. आणि जर तुमचे कर्ज थकीत असेल तर मग तुमच्या खात्यावरती एकूण 2 लाख रुपये जमा केले जातील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर मग आजची आज बँकेमध्ये जा किंवा CSC सेंटरवरती जा आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC पूर्ण करून घ्या. तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं असेल आणि त्यानंतर तुम्ही जर KYC केली असेल तर 100% आता तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव कसं तपासायचं. तर शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत आणि आतापर्यंत साधारणतः किती तर 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी प्रसिद्ध झाली आहे. आता कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आहे का नाही हे कसं तपासायचं,
तर याकरिता शेतकरी मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्जमाफीची यादी बघू शकता. मग जर तुम्हाला मोबाईलमध्ये कर्जमाफीची यादी बघता येत नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातील किंवा तालुका स्तरावरती जे काही या ठिकाणी CSC सेंटर असतात, आपले सरकार सेवा केंद्र असतात किंवा सेवा केंद्र असतात, तर या ठिकाणी जाऊन तुम्ही कर्जमाफीची यादी तपासू शकता. कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव तपासू शकता. साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव तपासू शकता. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, कर्जमाफीची यादी बघण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर असेल, सेवा केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव तपासू शकता. जर कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर लगेच बँकेमध्ये जा, बायोमॅट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC करून घ्या आणि ही तुमची KYC पूर्ण झाली की लगेच तुमच्या खात्यावरती साधारणतः 48 तासाच्या आत कर्जमाफीचे पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्ही कर्जाची नियमितपणे परतफेड करत असाल तर मग तुमच्या खात्यावरती 50,000 रुपयांचे अनुदान जमा होईल आणि जर तुमचं कर्ज हे थकीत असेल तर मग तुमच्या खात्यावरती 2 लाख रुपये जमा होतील. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या लाभासाठी तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे. तुमच्याकडे फार्मर ID असायला पाहिजे म्हणजेच की ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी असायला पाहिजे आणि तसेच कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर लगेच बँकेमध्ये जाऊन KYC करणं देखील आवश्यक आहे, कारण की KYC पूर्ण झाल्याशिवाय पैसे जमा होणार नाहीत. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे अखेरकार कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर तसेच KYC पूर्ण झाल्याच्या नंतर 48 तासांच्या आत कर्जमाफीचे पैसे जमा होणार. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून पहिला हप्ता साधारणतः 5,029 कोटींचा जमा झाला आहे. आतापर्यंत साधारणतः किती तर 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले असून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला. काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपये तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2 लाख रुपये जमा होणार. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो याबद्दल जर तुमचा काही प्रश्न असेल, तुमची समस्या असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.